आज आपण आहे ना एकदम साध्या पद्धतीने मिरचीचा ठ्याचा कसा करायचा ते पाहणार आहोत. तर आहे ना आधी मिरच्या टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग हा लसूण भरपूर टाकायचा, लसूण एवढा. आता हा मिरच्या आणि लसूण टाकून झालाय आणि मग आता हे थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे. आणि त्याला किती लागेल त्याच्यानुसार मीठ. आता एवढ्या मिरच्यासाठी 1 चमचा मीठ पुरेसं होईल, किंवा लागलं तर परत अजून थोडंसं आपल्या अंदाजानुसार टाकायचं. आणि मग हे असं क्रश करायचं, असं हे. हे असं झालेलं आहे सगळं बारीक ह्याच्यात. असं तेल टाकून घ्यायचं. हे असं आहे ना चांगलं क्रिस्पी होऊन द्यायचं, एकदम कमी गॅसवर परतायचं, कडक होऊन द्यायचं चांगलं. बरोबर कशाबरोबर पण छान लागते. मध्ये मध्ये हलवत राहायचं, थोडंसं खेळला वाटायला लागलं ना हलवत राहायचं चांगलं कडक होईपर्यंत. बऱ्यापैकी हे झालेली आहे. आपल्याला आहे ना जर समजा नरम पाहिजे असेल तर अशी लगेच गॅस बंद करून असंच काढून घ्यायची दुसऱ्या भांड्यात. आणि जर आपल्याला थोडीशी क्रिस्पी पाहिजे असेल तर मग अशी थोडीशी पसरून थोडंसं थंड होऊन मग क्रिस्पी होऊ द्यायच्या. असं ज्याला जसं आवडेल तसं त्याप्रमाणे. हे 8 दिवस टिकते.